तर काय म्हणली फ्रेश पण होऊ दिला नाही लगे व्हिडिओ काढायला बस व्हिडिओ काढणं गरजेचं होतं म्हणून तुला वगैरे काढायला घेतलं आपण फ्रेश होऊ द्या की काय फ्रेश व्हायचंय सनक्रीम लावली की चेहरा काळा काळा दिसायला मग काळे असताना काळे दिसणार एवढा एक नाही दोन काळा. एक दोन एवढा तर नाही काळा. मित्रांनो आज व्हिडिओ काढायला लावलो व्हिडिओचा मुद्दा विषय टॉपचा आहे विषय टॉपचा म्हणजे की आरू व्हिडिओ कशी करते काढायचे ना. हाय आरू आहे का इकडे सगळ्यांना तुझं नाव सांग आरू नाव सांग माझं नाव हा आणि आरू प्रसाद आणि आडनाव काय काय सातव आडू प्रसाद सातव हा म्हण आता झालं का झालं बरं तर मित्रांनो व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे कसा आहे असा आहे कसा आहे बोल तू सांग कसा आहे मुद्दा मला तर माहित पण नाही व्हिडिओ काढायचा म्हणलं इथं बसली येऊन मुद्दा तर सांगा मुद्दा एक सापड घातल्या मुद्दा तर भरपूर जणांनी भरपूर जणांनी कमेंट केलत्या की ऋतू ताईला काय झालंय मुलगा झाले का मुलगी झाली मला तर स्नॅपचॅटला व्हॉट्सअप तुला स्नॅपचॅटला तर मी गावात गेलो बाजार जरी हॉटेलचा आणाय गेलो ना नाही मी पण तेच सांगायचे व्हॉट्सअप स्नॅपचॅट गावात गेलं कुठं गेलं त्या दिवशी मी बाळाला दवाखान्यात घेऊन गेलते तुम्ही अजून सांगितलं नाही बाळाला मुलगा झालाय का मुलगी आता तर सांगितलं की गाठ पडली म्हणजे बाळाला 2 दिवसाखाली मी दवाखान्यात घेऊन गेले होते ना मग तिथं सांगितलं काय काय जणांना जे गाठ पडले की हा काय झालंय नाही ते सांगतोय मी सांगतो की मला सुद्धा विचारलं भरपूर जणांनी की ऋतुताईला काय झाले तुमच्या बहीण आहे त्यांना म्हणजे बहीणच आहे माझी ती पण मी मामा झालो ह्याचा लय मोठा आनंद आहे मला सगळ्यात जास्त आनंद त्या गोष्टीचा आहे कारण का मी मामा किती वेळा झालोय किती वेळा नाही माझी मला माहित आहे माझ्या नशिबात म्हणजे मामा हा इतके लय मामा आणि ती सोडलेले 10-15 नाही लय वेळा झाला आणि माझ्या नातेवाईकाकडनं हे आजोबा पण झालेत बरं का माझ्या भावाच्या मुलीला मुलगा झाला ना तेव्हा मग आजोबा कसं मग भावाची मुलीला मुलगा झाला भावाच्या मुलीला मुलगा झाला अजून 35 वय वाल नाही अजून तोपर्यंतच म्हणजे माझ्या भाचीला मुलगा झाला म्हणजे मी कोण झाले आजी आणि तुम्ही कोण झाला बर तू आजी झाली मी पण तुम्ही पण आजोबा झाला ना आणि ही कोण झाली मग ही मावशी झाली मावशी आईच्या गावात मावशी झाली आरू तर भरपूर जणांनी मला हॉटेलवर सुद्धा कस्टमर आले नाही तरी म्हणजे तेच विचारायचे की मुलगी आहे का मुलगा आहे काय झालंय सांगा तुम्ही सांगा किती दिवस झालं आणि मेन तुम्हाला सांगते काय सांगायचं आणि अजून एक ह्याच्यातच खुशी खबरी तुम्हाला ते सांगतो की आपलं आज कोणवार आहे कोणवार मंगळवार नाही सोमवार उद्या मंगळवार बुधवारी आपलं सकाळी 10 वाजता आपलं नवीन गाणं येत आहे बुधवारी कुठलं गाणं सकाळी तुम्हाला असं वाटायला तुम्ही गाणं लयच लवकर सोडायला लागला नाही सोडणं गरजेचं आहे कारण पब्लिक समोर ते आणणं गरजेचं आहे तर त्या गाण्याचा शूट झालेला आहे ज्या गाण्यावर लो आज मी घेता हूँ आय लव्ह यू ते गाण्याचा शूट झालेला आहे आणि लवकरच ते गाणं आता ह्यांनी म्हणलं बुधवारी सकाळी 10 वाजता आपले ते सर्वांनी गाणं बुधवारी सकाळी पटापट जाऊन ह्याच चॅनलवर बघा विनायक दादा भानवसे तर आणि ह्याला सांगा जरा चॅनलचं नाव चेंज करा स्वतःच्याच नावाने चॅनलचं नाव दिले ब्रँड इज ब्रँड तुम्ही सांगा कमेंट मध्ये चॅनलचं नाव काय टाकू ते नाव टाकतो नाव बदलायचंय मला दोघं पाहिलं आम्ही त्यात ना नाही दोघं नाही तिघं हा तिघं कोण पूर्वीचं पण पाहिजे गोल्याचं पण पाहिजे आयुष्याचं पण पाहिजे हा काय फॅमिलीच काय भानवसे फॅमिली तर मित्रांनो मेन मुद्द्यावर येऊ आपण की मित्रांनो आम्ही जिकडे जाईल तिकडे म्हणजे नाही काय झालंय काय नाही गेलं की आता तुम्ही प्रसादचा व्हिडिओ रिलीज झालेला आहे ते जर बघितलाय त्यात तर तुम्हाला कळलेलं आहे की हिनं सांगितलंय मी आरुनं सांगितलंय काय इकडे आरुनं सांगितलं वाटतं की मुलगा आहे का मुलगी आहे ते तुम्हाला माहित झालेलं असणार आहे का तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितलाय तरी म्हणले ह्या तिकडच्या चॅनलचं पब्लिक वेगळं राहणार ह्या चॅनलचं पब्लिक जरा वेगळं राहणार की असं नाही की ते बघ त्या आरू पप्पाला काय झालंय का मुलगा आहे का मुलगी आहे पप्पाला मुलगा झालाय बघा मित्रांनो पप्पाला मुलगा झालाय पप्पाला मुलगा झाला हा आता पुगी कोणाला झाली कुणाला बुज्जी कुणाला झाली मम्मीला मुलगी आणि पप्पाला हा मम्मीला मुलगी पप्पाला मुलगा टकली काय बोल काय सांगता येत नाही टकले तू लग्न कोणासंग करणार गोल्यासोबत करणार का आयुष्य सोबत गोल्यासोबत अगं ती आता बाळका नवीन आलेली आमची सून आहे ती गोल्याला बायका लय झाल्या मित्रांनो गोल्याला बायका इतका झाल्या किती बायका झाल्या गोल्याला किती झालं
माझ्या बहिणीच्या बहिणीची एक काय बहिणीच्या बहिणीची आहे. नाही ही एक बहीण हा हा, ती एक बहीण दोन. की मला बहिणी किती आहेत माहिती मित्रांनो 1 2 3 4 5 6 सांगतो आता तुम्हाला मला एक अकलूची बहीण आहे तिचं मोठी आहे पोरगी त्यामुळे काही विषय नाही निकीची आणि दुसऱ्या महिन्याला एक मुलगी आहे ती लेवल मध्ये आहे काही विषय नाही आरू एक झाली परत परी एक झाली दुसऱ्या बहिणीला फक्त 2 मुलं आहेत त्यामुळे त्या बहिणीला काय सांगता येणार कोण ग जया ताईला फक्त 2 मुलंच आहेत. हा ती 2 मुलं जायची पिंटीची एक मुलगी लय मोठे लय मोठी ती. आणि गोल्याला काकाला घेऊन येते. गोल्याला काकाला घेऊन हिंडेल म्हणजे काय गोल्या तिच्या लग्नात असणार आहे आणि ऋतूला आता 2 मुली झाल्या आरू आणि आरूची एक बारकी छोटीशी आता बहीण जी तर छोटी गोल्या आहे बहुतेक ती मला वाटतं ती बाळ गोरी आहे मुलगी. जरा त्यामुळं गोऱ्या का कशी आहे ग आरूची कार्बन कॉपी हा. त्याचा चेहरा Same तशीच काय माहिती दिसतोय. प्रसाद लवकर दाखवतोय का नाही दाखवतोय कालच्या आता ते व्हिडिओ दाखवलंच लवकर. कमेंट वरच ठरणार आहे की बाळाचा चेहरा दाखवायचा का नाही दाखवायचा तुम्ही पण कमेंट करा की बाळाचा चेहरा आम्हाला तुम्हाला लवकर दाखवू मामावाने आणि तुम्हाला कुणाला वाटतंय मामावाने वाटतंय का तिच्या आई वडला मला तर वाटतं आरूवानी आरू बाळ दीदी कुणासारखं कुणावर आहे? दिसतीये माझ्या सारखी म्हणा आता सगळ्यांना आतुरता लागली असेल की कशी दिसते तिच्यासारखी दिसते तिच्या मम्मी सारखी दिसते का तिच्या पप्पा सारखी दिसते का आतू सारखी का मामा सारखी तर दिसेल जसं लवकरच बघायला भेटेल तुम्हाला तुला कुठलं गाणं म्हणता येतंय ग? म्हणून ना, छोटीस काय आणि आमच्या सुद्धा घरात मित्रांनो लवकरच खुशखबरी येते या बरं सांगतो मित्रांनो तुम्हाला काय खुशखबरी आहे तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा काय खुशखबरी आणि गाणं लवकर एवढं गाणं लाडाचं काय रे देवा वाटतंय की नाही म्हणलं काय पण बोलावं सांगायचं नव्हतं काय नव्हतं सांगायचं तर काय काय बोलायला लागलेलो आपण आता एवढी का खुश झाली मग तर मित्रांनो काय विषय झाला मग खाजवा लागले अंग थांबा हा खाजो नाही खाल्लं. बायकोचं प्रेम लय आहे माझ्यावर काय नाही प्रेम बिम दिसून येत आटलं नाही. इटलं नसलं का नसलं नसलं बरं मित्रांनो सगळ्यात आधी सांगतो आता पूजा सांगतोच काय झाले ऋतूला तर तुम्हाला तर आता आमच्या बोलण्यावरून कळालं असेल की ऋतूला म्हणजे आमच्या घरात अजून एक लक्ष्मी आली पहिली लक्ष्मी आता भाग्यलक्ष्मी आलेली आहे आणि तिचा वेलकमचा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल आम्ही किती छान वेलकम केले काय नाही पण ते दुसऱ्या चॅनलवर बघायला मिळेल कारण की कॉमेडी कपल कारण की ह्या चॅनलवर व्हिडिओ काढायला आम्ही सजावट करत होतो ह्यांनी ऋतूला आणायला गेले होते त्यामुळे आम्ही काय त्यात म्हणजे ती ब्लॉगिंग घेतली नाही पण त्यामध्ये वेलकम एवढं भारी केले तुम्ही वेलकमचा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळेल की आम्ही वेलकम आणि आता आम्ही चाललोय महादेवाच्या खूप दर्शनासाठी दिवसात चाललंय ती पण ह्यांच्या मागं लागून आवरायला लागलेले मी आणि चला म्हणलं हा. लय दिवस झालं गेले पहिल्यापासून मागं लागली आता पण मागं लागणारच हा खूप मोठा गैरसमज आहे ह्यांच्या मी ह्यांच्या मुळीच मागं लागले तुम्हाला माझी लव्ह स्टोरी ऐकायची का ओरिजिनल लव्ह स्टोरी ओरिजिनल ऐकायची का आणि त्याला- ऐकायची का तर खाली कमेंट करून सांगा आणि आपलं नवीन गाणं येते ना त्याला सगळ्यांनी सपोर्ट करा हा दणका दे दणका कसा दणका पाहिजे दणका गाण्याचं नाव काय मनात बसलेले तू फुल पाकरू ग मनात बसलेले तू फुल पाकरू ग हे नटी सुद्धा तुझ्या पुढे फिकी पडली ग तुला पाहिल्यापासून पिल्लू माझी झोप उडली ग लागना मन कुठं जाता काय गाणं बघायला विसरू नका ह्याच चॅनलवर विनायक दादा भांडवते आणि बुधवारी सकाळी 10 वाजता सगळ्यांनी पहिल्या गाण्याला जसा सपोर्ट केलाय तसं आपण गाण्याला भरभरून सपोर्ट करा तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र